युट्यूबरनं सोशल मीडियावर घरातली श्रीमंती दाखवली, पण तोच व्हिडिओ चोरट्यांसाठी आमंत्रण ठरला। व्हिडिओ पाहून चोरी आणि लाखोंचा माल लंपास। सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं घर, घरातल्या मौल्यवान वस्तू आणि दागिने दाखवत असाल तर सावधान, कारण तुमची हीच सवय तुमच्या घरावरच्या दरोड्याचं कारण ठरू शकते। मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातून अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जिथे एका युट्यूबरला श्रीमंतीचं प्रदर्शन करणं चांगलंच अंगाशी आलंय। नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ। झालं असं की शिवपुरी जिल्ह्यातल्या मोहनी गावात राहणाऱ्या रचना गुर्जर या एक होममेकर आणि त्याचसोबत एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत। त्यांचे सोशल मीडियावर 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी आपलं घर, घरातलं सोनं, चांदी, रोख रक्कम आणि आपल्या आलिशान लाईफस्टाईलची एक झलक दाखवली होती। त्या फक्त एवढ्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी एका व्हिडिओमध्ये घराच्या मुख्य दरवाजापासून ते शेवटच्या रूम पर्यंत कसं जायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या। मग काय, चोरांसाठी आता हा रेडीमेड रोड मॅप ठरला। चोरांना आयते डिटेल्स मिळाले आणि चोर कामाला लागले। 6 जूनला पहाटे 2 वाजेच्या दरम्यान काही चोरांनी त्यांच्या घरात एंट्री केली। घरातले सगळे लोक जिथं होते ती खोली लॉक करून टाकली। या चोरांनी होम टूरचा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला होता, त्यामुळे घराच्या सुरक्षेची सुद्धा त्यांना पूर्ण माहिती मिळाली होती। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपले चेहरे येऊ नये म्हणून त्यांनी एका काठीनं कॅमेरे दुसरीकडे फिरवले। यानंतर चोरट्यांनी घरातून तब्बल 8 ते 10 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे। चोर एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी जाता जाता घरातला एनर्जी ड्रिंकचा बॉक्सही लंपास केलाय। पहाटे 4 वाजता जेव्हा कुटुंबाला जाग आली, तेव्हा त्यांना आपली खोली बाहेरून लॉक असल्याचं कळलं। त्यांनी तातडीनं नातेवाईकांना फोन केला आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली आणि बाहेर येऊन पाहिल्यावर त्यांना कळलं की लाखोंचा माल लंपास झालाय। रचना गुर्जर यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलंय की त्यांनी आम्हाला खोलीत बंद केलं आणि चोरी केली। 8 ते 10 लाखांचे दागिने, कॅश आणि एनर्जी ड्रिंकचा बॉक्स घेऊन ते पळून गेले। त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतही छेडछाड केली। एकूणच या प्रकरणात नरवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस सध्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करतायत। पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की चोर हे आसपासच्या परिसरातलेच असावेत आणि ते ओळखीच्या लोकांमधले सुद्धा असू शकतात। त्यांनी युट्यूबवरचा व्हिडिओ पाहूनच चोरीचा सगळा प्लॅन आखल्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। पण या घटनेमुळे एक स्पष्ट झालंय की सोशल मीडियावर जे ग्लॅमर आणि कौतुक मिळवण्यासाठी सगळ्या खासगी गोष्टी सार्वजनिक करून दाखवल्या जातात, तेव्हा ते गुन्हेगारांसाठी खास निमंत्रण ठरू शकतं। त्यामुळे व्ह्यूजच्या नादात जर तुम्ही तुमची श्रीमंती दाखवणार असाल तर तुम्ही धोक्यात येऊ शकता। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।